बघा रिक्षा आता तयार केली मी आता पुसून चकाट मस्त मध्ये केली आहे. सकाळची वेळ आहे. पाऊस पडला होता थोडा रिमझिम पडते आमच्याकडे. हो सकाळचं वातावरण फ्रेश एकदम वाटतं मस्त मध्ये. झाड आहे ते आमच्या रस्त्याच्या कडेला लावलेले आहे ते एकदम मस्त वाटतं इकडं असं. एकदम मस्त वाटतं इथं भारी. झाडांमुळं तर लय भारी वाटतंय. फुलं लागले ती भरपूर आता. आणि आमच्या बघा रस्त्याला असं सारखं पॅकिंग चालू असतं इथून तिथून. लय मोठी अडचण आहे आम्हाला रस्त्याला बघा. एवढ्यातनं बाबा रिक्षा न्यायची. रिक्षा बसती अडचण सारखी असते रस्त्याला. काय नाही काय असतं, काय नाही काय सारखं असतं. इथं आहे बघा झाड मस्त मध्ये. सावली जर उन्हाळ्याची लय भारी पडते झाडाची. सावली लय मस्त पडते. मोठं झाड झालंय. इथं आहे बघा नारळाचं झाड बघा. हे असं मोठं गट आहे त्याची पण सावली पडती. हे आमचं घर बघा पसाराच हाय सगळा लय. विटा आणून ठेवल्या त्या कंपाऊंडसाठी पण काय करणं व्हाय नाही. कंपाऊंड पण करणं व्हाय नाही. थोडी डस्ट आहे इथं बघा. हे त्याची माती व्हायला लागली आहे. आणि आता हा पाण्याच्या टाक्या पण भरून ठेवावं लागते. त्या हा इकडे एक आहे आणि इकडं हा काय असे ड्रम पण भरून ठेवावं लागते ते. तर आता हा का घरात जातो मी आता. ही आमची आई इथं असते बरं का. झोपलेलीच आहे अजून उठलेली नाही ती. काही सगळं का नाही पटांगण केलं का नाही. लय भरपूर मोठं पटांगण वाटतंय. टाईम आहे जरा त्याला करायला. गाडी पण एकदम चकाट केली नाही बघा. पुसून मस्त मध्ये आता. आणि गाडीची सीट जी आहे ती ना जरा मोठी केली ती. काय होतंय पेशंट एखादा असला का नाही झोपतं. मग झोपण्यासारखं सीट केलंय मी आता. असं मोठं टाकलंय सीट. तर आता यांचं काय चाललंय बघतो. माही अजून झोपलेलीच आहे. अजून उठलीच नाही माही. झोप चालली माहीची चांगली मस्त मध्ये. तर आता ह्यांचं काय चाललंय बघू द्या. तर बघा कोमलचं चाललंय आता भांडी घासली ती. बघा आता शिगडी धुवायची पहिल्यांदा आणि नंतर मग काय असेल ती. आणि त्यांच्या आईला पण फोन चालू आहे. सकाळ सकाळ त्यांच्या आईला फोन करते ती बघा. हां बघा आई म्हणून गेलंय. आईला फोन करते सकाळ सकाळ आणि शिगडी पहिल्यांदा धुते ती. नंतर परत काय असेल ते असेल. तर चाललंय त्यांचं काम. इकडं आमची बोळ आहे बारकी. सकाळी स्वच्छ केली. हे उठायच्या आजवर सगळं स्वच्छ करतो मी एकदम चकाट. आणि हा काय आमच्या बोळीत का नाही तुळशीचं रोप आहे मस्त मध्ये आलंय. लय भारी वाटतंय तुळशीचं रोप इथं आलंय. किती जरी तुळशी आणल्या तरी आमच्या इथं घरासमोर असं राहतच नव्हत्या. तर बोळीत ही मनानच झाड आलं या. तर बोळ एकदम चकाट केलेली असते आम्ही सकाळ सकाळ. मला ते कामच असतं स्वच्छ करायचं. तर ह्या बोळीत कसं आहे काय वस्तू असते त्या
म्हणजे घरातली अडचण होती म्हणून आम्ही इकडं ठेवतो गोळीत. पण मोकळंच असतं बरं का, अडचण नाही जास्त. तर ह्यांची भांडी घासून झाली ती, पण भांड्याचा थाळा इथं पडलाय आणि आता शेगडी धुवायचं काम चाललंय त्यांचं. शेगडी धुतल्याशिवाय बाकीचं काय सुद्धा काम होत नाही त्यांचं.